घरा जाव मम्मीच्या 2-4 शिवा खाव. अरे थांब आलो. अरे नाही बोलतो भेटणार बोलतो नाही पुढच्या महिन्यानं देईन नाही तर नाही देणार. अरे फोन भेटला अरे बघ पोर बोलवतोय याच्याशी केस सुकवतोय ना जातोय. ते मला घेऊन आले. आमच्या खिच्यात कोणच्याकडे पैसे नाही. एकाची हालत आहे. त्यांनी 11-12 दिवशी कोणच्याशी पोर बघलीस का तुला हर्षालीशी आलाच पाहिजे. अशी किती महिन्याचा राशन आहे? मम्मीचं 2 महिन्याचं आपलं 1 महिन्याचं आहे. बरोबर का शपथ घे. तर चला काय पहिला आपण रेशन आणायला जाऊ मग नंतर रेशन आणून झाला का लगेच गाडी शिकायला जाऊ. कुठे जायचं आहे? मुंबईला नाही आपल्या इथं जाऊ कुठेतरी फाट्यावर नाही तर इथं आवटीन. तर चला आता पहिला रेशन घेऊन येऊ. 2 महिन्याचा आहे आणि 1 महिन्याचा काहीतरी आहे. बघा गावांच्या गाल्या मग आमच्या अशी आणायला लागतं ना. आली समोरची रिक्षा का मग असा आता अटकाचा होईल. त्याला भाईला तर फिरवायलाच लागेल. दुसरा ऑप्शन काहीच नाही आपल्याकडे. असं असतं आमच्या गावांच्या गाल्या सगळे घरा बांधली पुरं घेतली. मग आता गावाला गाड्या का वाटच नाही राहिल्या गावांच्या गाल्यांना. बाबा इथं पण असं खाणं समोरची गाड्याच येत ना नुसते. रेशन न्यावा लावलं ना रेशन संपलेलं आहे. आता काही नाही गप ते गप या पिशव्या घेऊन ना घरा निघू कारण की रेशन संपलेलं आहे काही भेटणार नाही. चला का घरा जाव मम्मीच्या 2-4 शिवा खाव सांगू पुढच्या महिन्यात भेटेल. आता फोन करू मम्मीसला बघू काय बोलते. मम्मी राशन संपला. दुकान बंद म्हणजे तू बंदच करत होता म्हणजे त्याला विचारला तर बोलता लेट झालं बोलता अर्धा तास. उद्या नाही बोलता आता बोलता नाही पुढच्या महिन्यानं बोलतं संपला बोलतं सगळा बोलतं. मम्मीला फोन करत होतो बोलता आता उचलला नाही बोलता निघूत. आता नाही उचलणार तो फोन पण राशन संपला आता बोलतो पुढच्या महिन्यात देईन. अरे थांब आलो. अरे नाही बोलतो भेटणार बोलतो नाही पुढच्या महिन्यानं देईन नाही तर नाही देणार. अरे फोन भेटला अरे आता सांगितलं मला फोन. हॅलो ठेव बाय. हॅलो हॅलो पाठव. आयो बोलवते बघ तुला बोलवते बघ कोणतरी पोर बोलवते तुझी पोर बोलवते तुझी. अरे बघ पोर बोलवतोय. अरे न्यू पनवेलची ही काय ही कोण आहे? अरे ही बघ कोण आहे समोर? अरे मग ही कोण दिसतंय समोर? तो आता बघ ही बघ. हॅलो कर असा हॅलो कर बघ. काही ना कलर चल मग आता चला काही नवीन ब्लॉग मध्ये आपलं स्वागत आहे. तर आता आम्ही चाललो गाडी शिकायला. कुठे जायचं गाडी शिकायला? मसनान. चला आता डायरेक्ट जाऊ गाडी डोंगरावर डायरेक्ट डोंगरावशी खाली. आता कुंडवालच्या आवटीन आलेलो आहोत आम्ही. इथं आता आम्ही शिकून घेऊ गाडी. शिकलेलो आहे म्हणजे पण डिझेल शिकलोय. आता CNG शिकून घेऊ सगळ्या शिकलो. आता टेन्शन राहणार नाही. तर मोबाईल चालूच आहे ना? चालू आहे. चाव्याचा विषय असा आहे माहितीये का? ज्याला म्हणा गेले व्हिडिओ पण बोलत होती सांग रो काय केलंय चाव्याचा. तू कुत्र्या चावलास हे तुझी लवर चावली. खरा सांग सीधा शपथ घे ना. आम्ही फार्म हाऊसला गेलतो तो तिथं आमच्या पोऱ्या चावल्या कोणतरी मी सांगणार नाही नाव पण चावलं आहे. ज्याला पोर बिर नाही चावली काय करू आता? आता याच्या नाही ना न्यूट्रलला हँड ब्रेक. या थांब. आता कठीण परिश्रमाचे नंतर आम्ही शिकलेलो गाडी. अर्धा तास चालवलेली आहे. आता घाम बिम फुटलेला आहे. आता परत एकदा चालू करू. आता काही सांगू नको माझी मी चालवते. अरे चालूच नाही झाली. तर काय
आता बॉम्बे पाडायला पण फेरी मारून झालेली आहे. आता डायरेक्ट आपण परत जाऊ पुढं. तिकडं जापतंय घे ब्रेक. केव्हा चालवतोय काही नाही. जरा कटिंग नाही सोपी आहे पण जरा कटिंग आहे. ही रोड पण तिथे तुम्ही पहिले ज्याला आवरी बॅकर रोड आणला काय शिकण तवरी कठीण नाही. पहिलेच भाईने डायरेक्ट डोंगरांच्या रोडानं आणलाय तर लवकर शिकू. जाम शिवा दिल्या आणि शिकवता त्या काय व्हिडिओ टाकू नाही शकत. नको बाई चॅनलवर होता तुला नाही माहिती शिवा टाकल्यावर. तर आता काय काही नाही. आता संध्याकाळच्या आपल्याला जायचं. आता आपल्याला जायचं हल्दीला आपले निकेश भाईचे. तर आपल्याला आता हेअर ड्रायर नाही तर तुम्ही इथं बघू शकता मी काय घेतलंय. हा हेअर ड्रायर पण आता भेट नाही टाइम हवा. आता मी या जसे केस सुकवतोय ना जातोय. काय आता सेट झालेला आहे आपला केस ओके मध्ये. आता नीट झालं नाही पाहिजे तसं तरी जाऊ. चला रनिंग. काय बोलतो बोला. काय बोला तुला काय घशान आवाज लागलाय का तुझा. रमजान मुबारक भाई. रमजान मुबारक. रोजा आहे आमचा. मी आलोय आमच्या. ये ना काय काय करचं आपल्याला नाचायचं आहे. चड्डी भिजेस्तो नाचायचं आहे. पाका नाचू निक्क्याची हालत आहे. निक्के भाईचे आलं हल्दी नुसता पिवला नुसता डंबल घेतलं ना. डंबल घेतलं मटन पेला दाबाचा आहे. या काय छपरी सारखा आला. सगळे बुटा घालवला नाही. बुटा पाहिजे का. बुटा नाही का तुझ्या. तुझ्या बुटा नाही का पाहिजे तुला. हा स्पॉन्सर सॉरी कॅन्सल. बुट देणार आहे मला. कॅन्सल. आलेले कोळीवाड्यांची पोरं बोलला. किती रुपयाची पावडर लावलीस. रोजा रोजा शालास ना. चला ना. चला हॅलो गाईज. कुठं आलो सांग. चालू कर. सांग कुठं आलो. अरे मला नाही माहिती मी कुठं आलो. आता तुम्हाला काय सांगणार मी. काय ज्याला आम्ही घेऊन आलो. हे मला घेऊन आले. आमच्या खिच्यात कोणच्याकडे पैसे नाही. एकाची हालत आहे. त्यांनी सांगितलंय की तुम्ही आम्हाला जाऊन स्कॅनर पाठवा. जर त्यांनी पैसे नाही पाठवले तर आम्ही सगळे इथं भांडी घासणार. तुम्ही बघू शकता. आता आम्ही इकडे हिमालय पंजाबला आलेलो आहे. इथं पैसे भरायला बिल नाहीये आमची. पैसे भरायला बिल भरायला पैसे नाही. सॉरी गाईज. सॉरी गाईज आमच्याकडे पैसे नाही म्हणून आमचा डोका पण चालत नाहीये. तुम्ही तर बघू शकता. आणि यांनी सांगितलं स्टेशन खाली इथं पिके वाईन आहे. इकडे दारू घ्यायला थांबलेले इथे. पिते कोण आपल्या. यांच्यात यो फक्त साहिल एकटाच पितो. बाकी आम्ही पियत नाही. अजून सायला लागते ब्रोकोड. तर गाईज मी आणि साहिल इथे आलोय. आम्ही आमच्या मित्राची हालत होती. दोघात नाही आलो. 5 जण आहेत म्हणजे 5 जण नाही पण अजून पुरं पक्षी जण आहेत. खूप जण आहेत. आणि ढाब्यावालन सगळी दारू बिरू नाही आणली आम्ही. तुम्ही बघू शकता इकडे सगळं रेड बुल पिणार आहेत. यान सगळं रेड बुलच आहे. दुसरा कोण काही पीत नाही. त्याला काही खाऊन झालेला आहे. इथं सगळ्यांचा मित्र खाल्लेला आहे. तर आता जावाचं आपल्याला हल्दीला नाचायला डायरेक्ट नाही का. आता नाचायला आता इथं आम्ही पोहोचलो हल्दीशी. पण इथं डायरेक्ट बंद झालं ना. आता डीजे 12 वाजून गेलेला आहे. तुला काय वाटतं आपल्याला नाचायला भेटेल का. बघूयात आता निकेश. दरवाजा बंद कर. दरवाजा लावतो. बघू आता इथं नाचायला भेटते का आपल्याला. नाही इथं यो गाईज याचा बर्थडे होता. यो गेला फार्म हाऊसला. मी बोलवलेलं तुम्ही आलो नाही. यांनी मला एकदा पण मेसेज नाही केला. मेन्शन बॅग द्यायला यांनी मेन्शन बॅग द्यायला यांनी टाकलेला मेसेज. गोकुळच्या हळदीला नाचू. पिलीस ना तुम्ही. रेड बुल फक्त. रेड बुल फक्त. रेड बुल सगळ्या रेड बुल पिली. निघली पिलीच नाही. आम्ही रेड बुल पितो. रेड बुल पितो 2019.
इमेज जाऊन चालू होती ना इमेज चालू झाली चला आता जाऊ नाचायला पक्का नाचू भाई आम्हाला नाचायचं आम्ही जाणार नाही नाचल्याशिवाय तुम्ही एवढा लेट का गेला लेट म्हणजे अरे ही पोरा खावायला टाइमपास करताना ही सगळी पोरा खावायला टाइमपास गुन्हेगार तमका सारा माझ्या बाया काही रुसल्यानं ग काही लगीन किती वाजता लागलाय 10:30 नवीन सिस्टीम आली ना लग्नाची 10:30 लगीन पापडगाव पापडगाव गाई गाई जेवायला बसली का काय जेवला डाळ भात पापड लोणचा गणेश भाई लगीन किती वाजता लागलाय 10:30 काय लागतं का आता का आजकाल सिस्टीम आहे ना नवीन 11ला पण लागतं ना लग्न 12 दिवशी कोणच्याशी? पोर बघलीस का तुला हर्षालीशी आलाच पाहिजे त्या 2 पोरी का जिम वाल्या 2 पोरी समोरच्या बिल्डिंग मधल्या हा त्या समोरच्या बिल्डिंग मधल्या एक ती तर वकील आहे, सांगितलं. तुला कोण काय बोलायला लागेल ते जलते जलते दिली लढते विदेशात लगीन करणार असल्या त्या 2 पोरींची जिम वाले त्या केस लढताना जज मेरे को 12 वाजता ठेवतो. मैं जा रही हूँ बाई 2 बायकांशी लगीन करणार आहे काय बोलला माझी गर्लफ्रेंड म्हणजे तिसरी पण आहे धोका तिसरी पण आहे कोण प्राजक्ता नाही कोणती दुसरी नाही तीच ती हर्षाली सारी दुसरी नाही ती 4थी आता 5वी ख्रिश्चन आहे गाण्या मिळालाच तुझ्या शेकून लगीन नाही करणार इन द नेम ऑफ अल्लाह जीसस यो टाकला तर गाण्या शेकून लगीन नाही करणार जय हो जय वाहिगुरुजी काहीच आता असं आपला लग्न बिग्न लावून झालेलं आहे तर आता आपण घरी जाणार आहोत तर समोर एक मामा बसलेला आहे तुम्हाला आम्ही दाखवतो तर आम्ही घरी चाललेलो आहोत तुम्ही बघू शकता हाँ मामा लड़कों वाले की तरफ से हम तो आता डायरेक्ट घरी जाऊ मामा रागा मग होता निघूचा नव्हता निघूतो बरोबर होता निघूचा बरोबर होता यो वेगळा होता निघूत पोरे होता यो मामा आहे पाराचो शकुनी मामा यो चला काय ब्लॉग इथं चेंज करू तो तिला मला नाचायचा होता तर एक प्रॉब्लेम झाला ते आम्ही सांगू नाही शकत ब्लॉगमध्ये तर त्याच्यामुळे नाचायला नाही भेटणार अजून 1-2 तास लागतील वरात निघायला म्हणजे आता वाजलं नाही तर 1 म्हणजे 2-2:30 वाजतील तर मग आम्ही आलो घरा तर जेवून घेतोय तिथं तर जेवून म्हणजे तिथं खाऊन गेलतो मी म्हणून जेवलो नाही तर आता कसं माहिती आहे का ब्लॉग येत ना हप्त्यातून 1-2 सबस्क्राईब नसू केला तर सबस्क्राईब करून ठेवा तर चला ब्लॉग इथेच एंड करू